येत्या 3 मार्चपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार हे महायुती सरकारकडून अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि त्या हिशोबाने ते तयारीला देखील लागलेले आहेत। अर्थसंकल्पाच्या दृष्टीने अजित पवार हे रोज सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी अक्षरशः 7 वाजेपर्यंत विविध विभागांचा आढावा घेताना दिसून येत आहेत। अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा ते विविध घटकांकडून जाणून घेतात। विधानसभा निवडणुकांआधी राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, तर या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरही चांगलाच भार वाढलेला आहे। त्यामुळे या योजनेसाठीही सरकारला आर्थिक तरतूद करावी लागणार आहे, सोबतच विकास कामांसाठीही निधी उभा करावा लागणार आहे। हे सर्व करत असताना वित्तीय तूट मर्यादेमध्ये ठेवण्याचं आव्हान हे अजित पवारांसमोर असेल। दरम्यान अर्थसंकल्पाबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। ते नेमकं काय म्हणतात पाहूया। तर ते म्हणताना काही गोष्टी स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडताना दिसतात। त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत। गेल्या वर्षी निवडणुकांमुळे हात ढिला सोडला होता, मात्र येत्या अर्थसंकल्पात राज्याच्या पुढील 5 वर्षांच्या वाटचालीचा पाया रचायला आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील। राज्याचे आर्थिक स्रोत वाढवणाऱ्या विभागांना त्या दृष्टीने सूचना दिलेल्या आहेत। तर काय म्हणालेत अजित पवार ते तर आपण पाहिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।